राज्याची आर्थिक परिस्थिती एवढी खराब झालेली आहे की सरकारला कळत नाही आहे की पैसा आणायचा कुठून. कारण सरकारकडे पैसा आणि सरकारची तिजोरी पूर्णपणे खाली झालेली आहे. पैसाच राहिलेला नाही आहे. त्यामुळे सरकारला अगोदर ती तिजोरी भरावी लागेल. आणि ती तिजोरी कशी भरावी लागेल? ऐका, लाडक्या बहिणीची जी लाभार्थ्याची संख्या आहे ती कमी करणे, म्हणजे ऑलरेडी 9 लाख लाडक्या बहिणी या योजनेमधून बाद झालेल्या आहेत. म्हणजे जवळपास 135 कोटी रुपये यामधून वाचलेत. आणि याच्याही पुढं 50 लाख लाडक्या बहिणी या योजनेमधून बाद होणार आहेत. आणि सरकार स्वतःहून आवाहन करते की लाडक्या बहिणींना जर ही योजना सोडायचं असेल, या योजनेमधून बाहेर पडायचं असेल तर त्यांनी सोडावी. आणि जर नियमात बसत नसेल तर त्यांच्यावर कारवाई पण होईल. अशा प्रकारची विनंती वजा धमकी वारंवार सरकार देत आहे. म्हणजे पहिले तर लाडके बहिणीची संख्या कमी करणे, दुसऱ्या बाजूने वाढीव टॅक्स जनतेवर लादणे, आणि तिसऱ्या बाजूने सर्व कल्याणकारी योजना तात्पुरत्या बंद कराव्या लागतील. विविध विकास कामांना स्थगिती द्यावी लागेल. तरच सरकारचं उत्पन्न वाढेल आणि तिजोरीमध्ये पैसा जमा होईल. आणि त्यानंतर जे 2100 रुपयाचं जे आश्वासन सरकारने दिलं आहे ते पूर्ण करणं शक्य होईल. पण तेही रिकवर करावे लागेल, कारण कोर्टाने अशा प्रकारच्या योजनांना आळा घालण्याचे कडक सूचना राज्य सरकारला केलेल्या आहेत. कारण सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारवर अशा प्रकारच्या योजना करण्यावर आक्षेप घेतलेला आहे. कारण अशा प्रकारच्या योजना राज्याच्या अर्थव्यवस्थेला आणि एकंदरीतच राज्याच्या विकासासाठी धोकादायक आहे अशा प्रकारचे ताशेरे कोर्टाने सरकारवर ओढलेले आहेत. आणि सरकारची ह्या अशा योजनांवर बंद करण्याचे निर्देशसुद्धा दिलेले आहेत. म्हणजे 2100 रुपये देण्यात येतील, पण मागच्या दाराने दाम दुप्पट म्हणून ते वसूल पण करण्यात येईल, असं एकंदरीत चित्र दिसत आहे. म्हणजे मूठभर देऊन गाडीभर वसूल करणे, अशा प्रकारचं धोरण सध्या महाराष्ट्र सरकार लागू करत आहे. याच्यावरून आपण समजू शकतो की महाराष्ट्र सरकारची कशी ओढाताण होते. एका निधी जमा करण्यासाठी वेगवेगळ्या विभागामधला निधी वळवला जातोय, विकास कामांचा निधी थांबवला जातोय, कॉन्ट्रॅक्टरचे पैसे थांबवले जात आहेत. अशा प्रकारचं जे धोरण जे राबवलं गेलं आहे लाडक्या बहिणींचं, ते कसा सरकारच्या गळ्याचा फास बनला आहे हे आपण याच्यावर समजू शकतो. कारण आता ही योजना धर सोडताही येईना आणि धरताही येईना, अशा प्रकारची वाईट अवस्था महाराष्ट्र सरकारची झालेली आहे. नमस्कार.